नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। बीएड सीईटी पासून अगदी कॉलेज ॲडमिशनपर्यंत प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती दिली जाते। आपण सांगत होतो की बीएड सीईटीचा निकाल आहे साधारणतः मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रसिद्ध होणार आहे। तर या संदर्भातली अधिकृत नोटीस बीएड सीईटी लक्षात घ्या की एमएसटी सीईटी आहे तर या पोर्टलवरती आत्ताच नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे। आपल्या स्क्रीनवरती ही नोटीस पाहू शकता। तर यामध्ये बीएड सीईटी असेल त्याचबरोबर इतर सीईटी असतील तर यांची पहिली उत्तरपत्रिका प्रसिद्ध होण्यासंदर्भातली नोटीस पोर्टलवरती प्रसिद्ध झालेली आहे। तर याच्यामध्ये शेवटचा ऑप्शन तुम्ही पाहू शकता की एमएसटी सीईटी अंतर्गत जी बीएड सीईटी आहे तर याची पहिली उत्तरपत्रिका आहे विद्यार्थ्यांना 3 तारखेपासून त्यांच्या लॉगिनमध्ये पाहायला मिळणार आहे। 3 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत पहिली उत्तरपत्रिका प्रसिद्ध केली जाईल आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेली उत्तरं आणि अचूक उत्तरं कोणती याची संपूर्ण माहिती या उत्तरपत्रिकेमध्ये पाहायला मिळणार आहे। इतर कुठेही जायची गरज नाही आहे। तुमच्याच लॉगिनमध्ये आन्सर की आहे तर ही तुम्हाला पाहता येणार आहे आणि याचबरोबर या संदर्भात तुम्हाला आक्षेप नोंदवायचे असतील तर तशी सूचना देखील पोर्टलवरती या परिपत्रकामध्ये देण्यात आलेली आहे। प्रत्येक आन्सरला 1000 रुपये विद्यार्थ्यांना भरावे लागणार आहेत आणि लक्षात घ्या की केवळ आन्सरला ऑब्जेक्शन देण्यासाठी अधिकृत पुरावा तुम्हाला द्यावा लागणार आहे। तर 1000 रुपये एका प्रश्नांसाठी इतका आक्षेप खर्च विद्यार्थ्यांना द्यावा लागणार आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आता पोर्टलवरती प्रसिद्ध झालेली आहे। साधारणतः विद्यार्थ्यांना 3 तारखेपासून म्हणजे 3 मे पासून त्यांच्या लॉगिनमध्ये ही आन्सर शीट पाहता येणार आहे आणि उत्तरपत्रिका फक्त 3, 4 आणि 5 तर हे 3च दिवस विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी दिलेल्या आक्षेप आणि हरकती यांचा विचार करून आन्सर कीमध्ये काय बदल असतील ते केले जातील आणि त्याच्यानंतर निकाल आहे तो पोर्टलवरती प्रसिद्ध केला जातो। साधारणतः आपण सांगितल्याप्रमाणे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा निकाल अपेक्षित होताच तो आता निकाल 3 तारखेपासून म्हणजेच आन्सर की पाहायला मिळणार आहे। आन्सर कीच्या नंतर आक्षेप आणि हरकतीनंतर मे महिन्याच्या 2ऱ्या ते 3ऱ्या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांना एमएसटी सीईटीचा निकाल पाहायला मिळणार आहे। तर ही आनंदाची बातमी सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। बीएड सीईटी संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।